श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, मी तुला ब्रह्मदेवाला जे चतुश्लोकी भागवताचा उपदेश भगवंतांनी केला त्याची कथा सांगितली. भगवंतांनी अशा प्रकारे उपदेश केल्यानंतर ब्रह्मदेवांना आनंद झाला. ब्रह्मदेवाला भगवंतांनी आपलं स्वरूप दाखवलं. स्वरूप पाहिल्याबरोबर अत्यंत आनंदित झालेल्या ब्रह्मदेवांनी दोन्ही हात जोडून त्या स्वरूपाला नमस्कार केला. ब्रह्मदेवांनी नमस्कार केल्याबरोबर ते भगवंताचं स्वरूप अदृश्य झालं. ते स्वरूप अदृश्य झाल्यावरती ब्रह्मदेवांनी पहिल्या कल्पांप्रमाणेच सृष्टीची रचना केली. धर्म प्रजापती ब्रह्मदेवांनी एकदा सर्व जनतेचं कल्याण व्हावं हा आपला स्वार्थपूर्ण हेतू साध्य करण्याच्या हेतूने यम आणि नियमांचं आचरण करायला सुरुवात केली. त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंताच्या मायेचं तत्त्व जाणण्याच्या इच्छेने संयम, विनय आणि सौम्यता धारण केली. मंडळी, या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला अत्यंत उपयोगी असलेलं ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सहकार्य करतात. जे नारदांना सहकार्य मिळालं कशामुळे, तर त्यांनी संयम, विनय आणि सौम्यता धारण केली. या आपल्या स्वभावानी त्यांनी ब्रह्मदेवाची सेवा केली. ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. देवर्षी नारदांनी अनेक प्रश्न त्यावेळेला ब्रह्मदेवांना विचारले. ते प्रश्न ऐकल्यावर ब्रह्मदेवांची स्वारी अत्यंत आनंदी झाली. त्यावेळेला राजा ब्रह्मदेवांनी देवर्षींच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 10 लक्षणांनी युक्त असे भागवत त्यांना सांगितले. ते भागवत नारदांनी ग्रहण केलं आणि ज्यावेळी परमतेजस्वी व्यासांची स्वारी सरस्वती नदीच्या तीरावर बसून परमात्म्याचं ध्यान करत होते, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणाला शांती द्यावी यासाठी देवर्षी नारदांनी हेच भागवत व्यासांना सांगितलं. राजा, श्रीमद भागवताचे 10 लक्षणं कोणते? अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा 10 विषयांचं वर्णन याच्यामध्ये आहे. दशमस्य विशुद्ध्यर्थं नवानामिह लक्षणं वर्णयन्ति महात्मान श्रुतेनार्थेन चांजसा. या 10 लक्षणांमध्ये जे 10वं लक्षण आहे आश्रय, त्याचं योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने, कधी तात्पर्याने, तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य 9 विषयांचं महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. राजा, तुला या 10 लक्षणांची थोडक्यात माहिती सांगतो. ईश्वराच्या संकल्पाने सत्व, रज, तम गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतरण झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूत, शब्दादी तन्मात्रा, इंद्रिय, अहंकार आणि महत्तत्व स्वरूप विराटाची जी उत्पत्ती आहे त्याला सर्ग म्हणतात. ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टीची निर्मिती होते त्याला विसर्ग म्हणतात. प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचं नाव स्थान.
भगवंताची भक्तांच्यावर जी कृपा होते तिचं नाव पोषण. मन्वंतराचे अधिपती जी भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर. जीवांना कर्मांच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना त्या उती. भगवंताच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा आहेत त्याला ईशानुकथा म्हणतात. योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतात लीन होणे त्याला निरोध म्हणतात. अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्याला परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणं म्हणजे मुक्ती होय. परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्म आश्रय आहे. शास्त्र त्यालाच परमात्मा असं म्हणतात. विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडलं तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला. त्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केलं. विराट पुरुष नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचं नाव नार असं पडलं. त्यात आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष 1000 वर्षांपर्यंत राहिला म्हणून त्या पुरुषाला नारायण असं म्हटल्या जायला लागलं. त्या नारायणापासून या विश्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवानी केली हे आपण पूर्वी श्रवण केलेलंच आहे. अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारचे इंद्रिय, अनेक प्रकारचे धातू, अनेक प्रकारच्या निरनिराळ्या इच्छा, अनेक प्रकारचे सगळी सृष्टी ज्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या आपल्याला पाहायला, अनुभवायला आणि जाणीवेनी आपल्याला समजणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळी तत्व ब्रह्मदेवांनी भगवान नारायणाच्या आशीर्वादाने निर्माण केले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी विदुर काकांची स्वारी धृतराष्ट्रांकडे गेली. धृतराष्ट्रांना त्यांनी समजावून सांगितलं की दादा ऐका, हे युद्ध नको. युद्धापूर्वीच माझी अशी विनंती आहे की हे युद्ध हे करून कुठेतरी त्यांना राज्य देण्यापेक्षा अहो त्यांचा आपल्या राज्यामध्ये भाग आहेच आहे. आणि दुर्योधनाने जी अट त्यांना घातली होती 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, हे त्यांचं भोगून झालं आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण पंडुपुत्रांना राज्य देऊन टाकावं, पांडवांना राज्य द्यावं. हे ऐकल्यावर धृतराष्ट्रांनी विदुर काकांचं म्हटलं ऐकलं तर नाहीच, पण विदुर काकांना राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. राज्य त्याग केल्यानंतर विदुर काकांची स्वारी विविध धामांची यात्रा करायला लागली, विविध क्षेत्रांची यात्रा करायला लागली. तसेही ते भगवत भक्त होतेच, बरं स्वाभिमानीही होते. त्यावेळेला त्यांनी बघितलं यांना सांगण्यात अर्थ नाही म्हणून भगवंताच्या विविध धामांची यात्रा करायला ते निघून गेले. त्यांची यात्रा सुरू होती. इकडे भगवंताच्या आशीर्वादाने पांडवांचा महाभारताच्या युद्धामध्ये विजय झाला, कौरवांचा विनाश झाला. इकडे ही सगळी घटना घडून पुन्हा भगवंत स्वधामालाही गेले. ही सगळी यात्रा करून विदुर काका आणि ज्या वेळेला उद्धवांची भेट झाली तेव्हा भगवंताचं क्षेमकुशल आदी विदुर काकांनी विचारलं. ज्या वेळेला भगवंताचा अवतार संपला आहे हे कळाल्यावरती विदुर काका म्हणाले, उद्धवा, मला पुन्हा एकदा त्या भगवंताची कथा ऐकायची आहे. त्या भगवंताने आपल्या जीवनामध्ये कशा कशा प्रकारे लीला केल्यात हे ऐकायचं आहे. तेव्हा विदुर काकांना उद्धवाने भगवंताच्या लीला सांगायला सुरुवात केली. मंडळी, लीला सांगता 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 अगदी भगवंताच्या अवतार संपेपर्यंतच्या कथेपर्यंत उद्धवांची स्वारी आली आणि उद्धव म्हणतायत की काय सांगू काका, अहो ज्या वेळेला भगवान कदंबाच्या वृक्षाखाली झाडाला टेकून शांत बसले होते ना, त्यावेळेला भगवान एक आपल्या निमग्न अवस्थेमध्ये होते. तिथे अचानक व्यासांचे परममित्र, परम भागवत सिद्धपुरुष मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत करीत तिथे आले. मैत्रेय मुनी भगवंताचे प्रेमी भक्त आहेत. आनंद आणि भक्तीमुळे ते सदैव विनम्र होते. त्यांच्यात देखत प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून
मला आनंदी करीत श्रीहरी म्हणाले, उद्धवा, मी तुझं मनोगत जाणतो, म्हणूनच तर दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो. उद्धवा, मागच्या जन्मामध्ये तू वसू होतास. विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस. हे उद्धवा, या जगात तुझा हा जन्म शेवटचा आहे, कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त केला आहेस. हा मर्त्यलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो. तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले आहे. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ब्रह्मदेवाला उपदेश करत असताना ज्याला विवेकी लोक भागवत असं म्हणतात, तेच ज्ञान मी तुला सांगतो. विदुरा, माझ्या कानावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. मला अत्यानंद होत होता. भगवंताच्या कृपेचा वर्षाव माझ्यावरती होतोय. पण एकीकडे आनंद होता आणि एकीकडे भगवंतांनी केलेला उपदेश मला खरंच कृपा करणारा होता. पण भगवान जाणार, भगवंताचा विरह होणार या दुःखाने मी व्याकुळ झालो होतो. तेव्हा भगवंताला वंदन केलं. भगवंतानी अवतार संपवला. आता मी असं ठरवलं आहे की मी भगवान श्री नारायण देव आणि नर हे दोन्हीही ऋषी लोकांवर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन सौम्य परंतु कठीण तपश्चर्या ज्या ठिकाणी करत आहेत त्या बद्रिकाश्रमाला जाण्याची माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी तिथे जावं आणि त्यांचा आश्रय घ्यावा. म्हणून विदुरा, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वेळ करू नका. हा उपदेश तुम्हाला जर ऐकायचा असेल, हा उपदेश तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल, तर मला भगवंतांनी उपदेश करत असताना त्यावेळेला मैत्रेय ऋषींची स्वारी त्या ठिकाणी होती. आपण आता मैत्रेय ऋषींचा आश्रय घ्यावा. मैत्रेय ऋषींकडे जाऊन हे तत्त्वज्ञान ऐकावं, ज्या तत्त्वज्ञानाने जीवनाचं कल्याण होईल. आपण जा आणि मैत्रेय ऋषींचा आश्रय घ्या. मंडळी, हे ऐकल्यानंतर कालिंद्या कतिभिः सिद्ध अहोभिर्भरतर्षभः, भरतश्रेष्ठ विदुर काका यमुना तटाहून काही दिवसांनी गंगेच्या काठावर पोहोचले, ज्या ठिकाणी श्री मैत्रेय ऋषी राहत होते. राजा परीक्षिता त्यावेळेला मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये विदुर काका गेले आणि विदुर काकांना मैत्रेयांनी अतिउत्तम श्रीमद भागवत कथा सांगितली. त्या कथेचं आपण श्रवण करूया. मंडळी बघा, आपण ही कथा ऐकतोय. या कथेमध्ये सगळ्यात पहिल्यांदी सूत शौनकादिकांना सांगत होते. त्यानंतर सनकादिकांची स्वारी नारदांना सांगत होती. तेच ज्ञान पुढे गोकर्णाने उद्धाराकरता आपल्या धुंदुकारी भावाला सांगितलं. तेच ज्ञान शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. आता राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतायत की हे ज्ञान ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं आणि श्रीमद भागवत कथेचं ज्ञान स्वतः विदुर काकांना श्री मैत्रेय ऋषींनी सांगितलं. म्हणजे किती जणांचा संवाद यामध्ये आलाय. अनेकांनी आपलं जीवन या श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाने पूर्ण केलंय. भगवंताचे गुणानुवाद, लीलानुवाद श्रवण करून करून अगदी ज्या शास्त्रांचा, वेदांचा मतितार्थ या ग्रंथामध्ये अवगत केला गेला आहे, आपल्याला तो अनुभवायला मिळतोय. म्हणून तर म्हणलंय ना की हे येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी, सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता. श्रीमद भागवत ग्रंथ श्रवणाचा अधिकार काय? मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. मंडळी, वेद, शास्त्र, उपनिषद, तत्वज्ञान या सगळ्यांचं सार अनेक महत् तत्ववेत्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याचं जे साधन आहे, हे साधन सहज आपल्याला उपलब्ध झालंय.
आपलं भाग्य आहे. याच श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आता बघूया की मैत्रेय ऋषी आपल्या स्वतःच्या अनुभूतीने हे तत्त्वज्ञान विदुर काकांना कशा प्रकारे सांगतात आणि राजा परीक्षितला शुकाचार्य सांगतात ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.